नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचं ट्रेडिंग सेशन परत एकदा ऑप्शन बायरसाठी खूप जास्त खतरनाक राहिलेलं आहे. निफ्टी इंडेक्स जवळपास 100 अंकांच्या वाढीसह आज क्लोज होताना दिसून आलाय. सेन्सेक्समध्ये देखील जवळपास 350 अंकांची तेजी आहे. पण मित्रांनो, दिवसभराची निफ्टी इंडेक्सची जर रेंज बघितली ना, तर ती फक्त आणि फक्त 50 पॉईंटची रेंज राहिलेली आहे. दिवसभर मार्केट 15 मिनिटाच्या रेंजमध्ये ट्रेड करते. मार्केटमध्ये ना हायर साईडला प्रॉफिट बुकिंग आहे, ना लोअर साईडला मार्केटमध्ये मोठा बाईंग इंटरेस्ट आहे. दिवसभर मार्केट टिपिकल रेंज बॉन्ड राहिलेला आहे. पण मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनला कालच्या ट्रेडिंग सेशनशी तुलना करता एक गोष्ट चांगली होताना दिसून आली. ते म्हणजे मार्केटचा जर विचार केला तर ॲडव्हान्स डिक्लाइन रेशोमध्ये थोडीफार इम्प्रूव्हमेंट होताना दिसून आले. जवळपास 32 स्टॉक पॉझिटिव्ह क्लोज होताना दिसून आले. सर्वात महत्वाचं, पाठीमागच्या काही दिवसापासून एक सेक्टर होतं जे खूप बेकार पिटाई होत होती त्या सेक्टरचे, ते म्हणजे आयटी सेक्टर. आजच्या ट्रेडिंग सेशनला आयटी सेक्टरमध्ये धुवाधार तेजी आहे. टीसीएस सारखा स्टॉक असेल, विप्रो असेल, एचसीएल टेक असेल, त्याचबरोबर टेक महिंद्रा असेल, या स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी आजच्या ट्रेडिंग सेशनला तुम्हाला दिसून आले. त्याचबरोबर आजच्या ट्रेडिंग सेशनचं जर तुम्ही वैशिष्ट्य बघितलं, सेक्टर स्पेसिफिक जर अनालिसिस केलं आजच्या मार्केटचं, तर आजच्या मार्केटमध्ये अजून एक गोष्ट जी आहे ती खूप महत्वाची होती. कालच्या ट्रेडिंग सेशनला जर बघितलं तर ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये काल खूप जोरदार तेजी होती. आज सेक्टर रोटेशन झालंय, त्याची जागा आयटी सेक्टरने घेतले. फार्मा सेक्टर, एफएमसीजी सेक्टरमध्ये पण थोडंफार बाईंग आहे. आजच्या ट्रेडिंग सेशनला सिमेंट असेल, रिअलिटी असेल, एनर्जी असेल, पब्लिक सेक्टरमधल्या बँक्स असतील, त्याचबरोबर ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये प्रॉफिट बुकिंग जे आहे ते आज होताना तुम्हाला दिसून आले. पण मित्रांनो, खऱ्या अर्थानं आज मार्केटमध्ये जो खूप मोठा स्कॅम घडला असं आपण म्हणू शकतो. मार्केटमध्ये जी अपेक्षित नसणारी गोष्ट आज मार्केटमध्ये घडली आणि याचमुळे मला वाटतं की खरं तर मार्केटमध्ये आजच्या ट्रेडिंग सेशनला मार्केट जे साइडवेज राहिलं ना, ह्याच्या पाठीमागे ही एक खूप मोठी इनसाइड स्टोरी असण्याची शक्यता नाकारत येत नाही. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे पाठीमागच्या काही दिवसापासून फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि सेबी यांच्यामध्ये थोडे क्लॅशेस सुरू आहेत आणि आज या क्लॅशेसचं रूपांतर थोडं एक्सटेंडेड होताना दिसून आलंय. आज सेबी आणि जेन स्ट्रीटचं जे प्रकरण सुरू आहे ना, या संदर्भात एक खूप महत्वाची सुनावणी होती. 9 सप्टेंबर रोजी सिक्युरिटी अपिलेट ट्रिब्युनल आहे, त्याला सॅट असं देखील म्हटलं जातं. या ठिकाणी सेबीनं जे आज वक्तव्य केलं ना, मला वाटतं की या वक्तव्यामुळेच आज मार्केटमध्ये भयानक अशी शांतता पसरली. यामध्ये आज सेबीनं सांगितलं की जेन स्ट्रीटवरील जी इन्क्वायरी सुरू आहे, जी तपास सुरू आहे, याची आम्ही स्ट्रेंथ आणि एरिया जो आहे तो वाढवणार आहे आणि ऑलरेडी हा तपास खूप क्रिटिकल स्टेजवर आहे असं सांगितलंय. म्हणजे याचा अर्थ, जर चौकशीची व्याप्ती वाढली, जेन स्ट्रीटनं जे मार्केट मॅन्युप्युलेशन केलं हे फक्त स्वतः एकट्यानं केलं की अजून हाताला काही मार्केटमधले मोठे प्लेयर पकडले होते हे पण बघणं गरजेचं आहे. आणि समजा मित्रांनो, त्यांनी जर हे मॅन्युप्युलेशन केलं असेल मार्केटमध्ये, मॅन्युप्युलेशन करताना जेन स्ट्रीट वाल्यांनी फक्त फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरलाच हाताला धरलं का आपल्या देशातील जे रेग्युलेटरी फ्रंटवरती काम करणारे काही अधिकारी किंवा उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचं यामध्ये काही इन्व्हॉल्वमेंट आहे का, या अँगलनं देखील इन्क्वायरी सुरू आहे असं सध्याला आपल्याला समजत आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. यामध्ये काही बँक्स आणि काही इन्स्टिट्यूशन देखील सामील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि समजा सेबीनं ही जर व्याप्ती वाढवली तर मला वाटतं की खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सेबीची भूमिका काय राहते याकडं आज दिवसभर अक्षरशः मार्केट टक लावून बघत होतं. आता सॅट जे आहे यांनी सेबीला पुढल्या 30 सप्टेंबर पर्यंत मुदत दिले, म्हणजे 3 आठवड्याच्या आत त्यांना प्रतिसाद द्यायला सांगितलाय. या ठिकाणी जर बघायचं झालं तर जे जेन स्ट्रीट नावाची फर्म आहे यांच्यावरती आरोप काय आहे, तर त्यांनी बँक निफ्टी इंडेक्समध्ये मॅन्युप्युलेशन केलं आणि त्याच्या माध्यमातून 4,840 कोटी रुपयाचा बेकायदेशीर नफा मिळवला असं त्यांच्यावरती आरोप आहे. आणि सेबीनं या ठिकाणी असं सांगितलं की ह्यांनी जे मॅन्युप्युलेशन केलं त्यासाठी स्टॉक ऑप्शन असतील, इंडेक्स असतील, कॅश असेल, फ्युचर, या सर्वांचा वापर केला असं त्यांचं सांगितलंय. पण दुसऱ्या बाजूला जेन स्ट्रीटनं जो दावा केलाय ना, तो खूप महत्वाचा आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यांनी सांगितलं की आम्ही कोऑर्डिनेट पद्धतीचे ट्रेड टाकले होते आणि त्याच्या साहाय्याने आम्ही मार्केटमध्ये ट्रेडिंग करत होतो. त्याचबरोबर जेन स्ट्रीटनं असा देखील दावा केला आहे, आम्ही जे ट्रेडिंग करत होतो ते आर्बिट्राज टाईपचं ट्रेडिंग होतं आणि भारतामध्ये ऑलरेडी आर्बिट्राज ट्रेडिंग अलाउड आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर जे जेन स्ट्रीटनं सेबीवरती एक आरोप लावलाय, सेबी हेतुपूर्वक काय करत आहे, काही कागदपत्र झाकून ठेवत आहे ज्यामध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे काही निष्कर्ष आहेत, काही निकष आहेत, हेज फंड मॅनेजर मयंक बन्सल यांच्याशी झालेले काही पत्र व्यवहार आहेत. ह्या सर्व गोष्टी ऑलरेडी सेबी समोर आणत नाही असा आरोप या ठिकाणी जेन स्ट्रीट लावलाय.
आणि याचमुळे आजच्या ट्रेडिंग सेशनला निफ्टी जर बघायला झालं तर दिवसभर शांत राहिलाय आणि दुसऱ्या बाजूला जे रिटेलर आहेत, जे ऑप्शन बायर आहेत, त्यांची मात्र आज मार्केटमध्ये वाट लागलेली दिसून येते. मित्रांनो, मार्केटची इनसाइड स्टोरी समजून घेत असताना आपल्या देशाची इकॉनॉमिक ग्रोथ ज्या पद्धतीने होते, पूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताचं स्टॉक मार्केट कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करते, त्याचबरोबर भारतीय उद्योजक कशा पद्धतीनं जगाच्या अर्थकारणाकडे येणाऱ्या दिवसात होणाऱ्या बदलाकडे बघतात, हे देखील खूप महत्वाचं आहे. आणि या संदर्भात आज एक नवीन महत्वाची अपडेट अशी आली आहे रिलायन्स इंडस्ट्रीच्या आसपास, रिलायन्स इंडस्ट्रीच्या संदर्भात. रिलायन्स इंडस्ट्री मे बी येणाऱ्या दिवसामध्ये इंडस्ट्रीमध्ये खूप मोठा चेंज घेऊन येऊ शकतं. त्याचं साईज जर बघितली ती जवळपास $2 अब्ज असण्याची शक्यता नाकारता येत नाही. रिलायन्सनं एक खूप मोठा खेळ आता मार्केटमध्ये ओपन केलाय, ज्याला रिलायन्स इंटेलिजन्स असं देखील म्हटलं जातंय, जो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून खेळला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. रिलायन्सनं ऑलरेडी मेटासोबत वर्किंग केलेलं आहे, जे कोरोनापासून त्यांचं सुरू आहे. आता परत एकदा फ्रेश रिलायन्स आणि मेटा यांच्यासोबत 70-30चं एक जॉईंट व्हेंचर इस्टॅब्लिश होते. यामध्ये इनिशियल इन्व्हेस्टमेंट जे आहे ते $100 दशलक्ष इतकी असणार आहे. त्याचबरोबर गुगल क्लाउड सोबत देखील एक भागीदारी करण्यात येणार आहे, ज्या माध्यमातून गुजरातमधील जामनगर या ठिकाणी AI बेस्ड क्लाउड रिजन उभारण्याचा प्लॅन जो आहे तो रिलायन्स इंडस्ट्री करते. त्याचबरोबर नेक्स्ट जनरेशन AI इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्यामध्ये ग्लोबल पार्टनरशिप, इंडिया पॅसिफिक AI वर्कलोड जे आहे ते तयार करण्याचं काम सध्या रिलायन्स इंडस्ट्रीने हाती घेतलंय. मला वाटतं की येणाऱ्या दिवसात रिलायन्स इंडस्ट्री मार्केटमध्ये खूप मोठा बदल जे आहे ती करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पहिल्यांदा लक्षात घ्या, एका बाजूला रिलायन्स इंडस्ट्री AI टेक्नॉलॉजीमध्ये अग्रेसिव्ह काम करते, ग्लोबल प्लेअर सोबत हात मिळवणी करते. त्याचबरोबर त्याच वेळेला रिलायन्स इंडस्ट्री मित्रांनो FMCG सेक्टरमध्ये देखील स्वतःचं पाय आता मजबूत करायला सुरुवात केली आहे. रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट नावाचं एक नवीन व्हेंचर, नवीन कंपनी रिलायन्स इंडस्ट्री स्थापन करायचा विचार करते आणि त्याच्या माध्यमातून मार्केट काबीज करायचा त्यांचा प्लॅन आहे. मित्रांनो, ही रिलायन्स इंडस्ट्रीसाठी, रिलायन्सच्या इन्व्हेस्टरसाठी खूप मोठी ब्रेकिंग इनसाइड स्टोरी आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या, सध्याचा रिलायन्सचा कन्झ्युमर प्रोडक्शन मधला जो रेव्हेन्यू आहे हा मित्रांनो तब्बल 11,500 कोटी रुपयांचा आहे आणि त्यांनी जे टार्गेट ठेवलंय पुढील 5 वर्षामध्ये त्यांना 1,00,000 कोटीचा रेव्हेन्यू जनरेट करायचा आहे. रिलायन्स कन्झ्युमरनं ऑलरेडी मार्केटमध्ये मित्रांनो डाबर असेल, मॅरिको असेल, त्याचबरोबर गोदरेज कन्झ्युमर असेल, या सर्वांना महसुलामध्ये पाठीमागं टाकलंय. आणि ही कंपनी सध्या प्लॅन काय करते माहिती आहे का, जे पूर्वीचे ब्रँड आहेत, जे प्रोडक्शन सध्या बंद पडलेत, त्यांना ते डायरेक्ट खरेदी करायला लागलेत आणि त्याच्या सहाय्यानं परत मार्केट रिइस्टॅब्लिश करायचं काम सुरू आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जसं की कॅम्पा कोला तुम्हाला माहित असेल, या माध्यमातून मार्केटमध्ये ते रिएंट्री करत आहेत. त्याचबरोबर काही नवीन इंडिपेंडन्स ब्रँड देखील तयार करत आहेत, ज्याच्या माध्यमातून जवळपास 1,000 कोटीचा महसूल पार करण्याचं त्यांनी लक्ष ठेवलंय. त्याचबरोबर काही युरोपियन मार्केट असेल, एशिया असेल, श्रीलंका असेल, नेपाळ असेल, पश्चिम आफ्रिका या कंट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रिलायन्स इंडस्ट्री रिलायन्स कन्झ्युमरच्या माध्यमातून एक्सपान्शन करायचा प्लॅन करत आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर कंपनी एक मेगा फूड पार्क म्हणजे ज्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट असणार आहे ते उभारण्याचा प्लॅन करत आहे. त्यामध्ये जवळपास $4.7 अब्ज गुंतवणूक जे आहे ते त्या ठिकाणी करत असलेले तुम्हाला दिसून येतील. याचा अर्थ क्लिअर आहे मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्री एका बाजूला AI मध्ये काम करते, दुसऱ्या बाजूला FMCG मध्ये अग्रेसिव्ह एक्सपान्शन करायला लागलंय. याचाच अर्थ रिलायन्स इंडस्ट्री येणाऱ्या दिवसात इन्व्हेस्टमेंटसाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी इन्व्हेस्टरसाठी देते. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्हाला जर यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर स्वतः स्टडी करा, तुमच्या फायनान्शियल ऍडवायझर सोबत डिस्कशन करा आणि त्यानंतर त्याचा निर्णय घ्या. CLSA असेल, बुपा असेल, गोल्डमन सॅक असेल, यासारख्या सर्व कंपन्या सध्या रिलायन्स इंडस्ट्रीवर बुलिश असलेल्या दिसून येतील. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो अजून एक खूप महत्वाची न्यूज आहे, विशेषतः IPO मार्केटच्या संदर्भात आहे. अर्बन कंपनीचा IPO येतोय. मित्रांनो, पाठीमागच्या 1 ते 2 वर्षाचा जर तुम्ही मार्केटचा स्टडी केला असेल, स्विगी असेल, झोमॅटो असेल, पेटीएम असेल, पॉलिसी बाजार असेल, इत्यादी काही न्यू ब्रँड कंपन्यांनी त्यांचे IPO आणले. पण मित्रांनो, इन्व्हेस्टरला इनिशियल स्टेजला खूप मोठा लॉस सहन करावा लागला. कारण काय, या कंपन्या ज्यावेळेला IPO घेऊन येत होत्या ना, त्याच वेळेत मुळात ह्या कंपन्या लॉस मेकिंग कंपन्या होत्या. पण मित्रांनो, अर्बन कंपनी जी आहे, जी घरगुती सेवा देणारी कंपनी आहे, ही कंपनी IPO घेऊन येते. मित्रांनो, या कंपनीच्या बाबत मात्र एक नियम वेगळा आहे. तो असा आहे, ही कंपनी ऑलरेडी प्रॉफिटमध्ये आणि या पार्श्वभूमीवर कंपनी IPO घेऊन येते. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे मला वाटतं एक
इन्व्हेस्टमेंटसाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी शोधायची असेल तर अर्बन कंपनी हा तुमच्यासाठी एक बेस्ट आयपीओ असू शकतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. एकूण महसूल जर बघितला FY24-25चा जवळपास 1144 कोटी रुपये आहेत, ज्यामध्ये 38% वाढ आहे. एक कंपनीच्या नफ्यामध्ये देखील जवळपास 240 कोटीची वाढ झालेली तुम्हाला दिसून येते. त्याचबरोबर ह्या कंपनीचं जर अजून एक वैशिष्ट्य बघितलं तुम्ही तर याचा आयपीओ जो आहे तो 10 सप्टेंबरला ओपन होतोय, 12 सप्टेंबरला क्लोजिंग आहे. फ्रेश इश्यू जवळपास 472 कोटी रुपयाचा आहे. OFS आहे ऑफर फॉर सेल जवळपास 1428 कोटीचा आहे. कंपनीचं सध्याचं व्हॅल्युएशन जवळपास 1500 कोटीच्या आसपास आहे. प्राइस बँड 103 पर्यंत त्यांनी ठेवलेलं तुम्हाला दिसून येते. या कंपनीचं जर बिझनेस मॉडेल बघितलं तर क्लिनिंग असेल, ब्युटी असेल, रिफेअर असेल, पेस्ट कंट्रोल असेल, विलनेस असेल, या नवीन इमर्जिंग सेक्टरमध्ये कंपनी काम करते. त्याचबरोबर नॅटिव्ह नावाचा त्यांचा एक ब्रँड आहे, ज्या माध्यमातून वॉटर प्युरिफायर, स्मार्ट लॉकचं ते विक्री करतात. भारतातल्या जवळपास 51 शहरामध्ये त्यांचं सध्या नेटवर्क आहे. UAE असेल, सिंगापूरमध्ये देखील त्यांचं स्ट्रॉंग असं मार्केट असल्याचं दिसून येते. आणि भारताचा जर विचार केला, होम सर्व्हिसेस मार्केट 2024 मध्ये जवळपास 59 अब्ज डॉलरचं आहे, जे 2029 पर्यंत जवळपास 97 अब्ज डॉलर पर्यंत जाईल असा अंदाज आहे. ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून जर तुम्हाला या आयपीओ कडे बघायचं असेल तर नक्की लॉंग टर्मसाठी तुम्हाला हे बेस्ट आयपीओ असणार आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. या आयपीओ मध्ये जरूर तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन करणं गरजेचं आहे. फायनली एंड ऑफ द डे जर बघायचं झालं तर मार्केटचं क्लोजिंग जे आहे ते आज पॉझिटिव्ह झाले. निफ्टी इंडेक्स जवळपास 95 पॉईंट पॉझिटिव्ह क्लोज आहे. सेन्सेक्स मध्ये देखील जवळपास 300 अंकांची तेजी आहे. मित्रांनो बघा, मार्केटचा जर विचार केला ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून तुम्हाला या ठिकाणी मार्केटकडे बघणं खूप गरजेचं आहे. पाठीमागच्या काही दिवसापासून मार्केटमध्ये कंटिन्यू डाऊन ट्रेंड आहे. आज जर बघायचं झालं तर मार्केटमध्ये एक साइडवेज मार्केट राहिलेलं आहे. त्याचबरोबर एक डोजी कॅन्डलचं फॉर्मेशन जे आहे ते क्लिअरली आज चार्टवरती तुम्हाला होताना दिसून आले. मार्केट ज्या ठिकाणी ओपन झालं त्याच ठिकाणी ऑलमोस्ट निफ्टी इंडेक्सचं क्लोजिंग आहे. इव्हन सेन्सेक्सचा चार्ट जर बघितला तर तो देखील तशाच पद्धतीचा चार्ट क्लोज होताना दिसून आलाय. मित्रांनो मार्केटला जर हायर साईडला जायचं असेल तर मार्केटसाठी ऑलरेडी खूप साऱ्या पॉझिटिव्ह न्यूज आलेत, पण पॉझिटिव्ह न्यूज येऊन देखील मार्केट पुढे चालत नाही. ह्याच्या पाठीमाग मल्टिपल रिझन्स आहेत, जसं की जेन स्ट्रीटचे इन्क्वायरी एक्सपांड होणार, ही न्यूज खूप महत्वाची आहे. यामध्ये कशा पद्धतीच्या डेव्हलपमेंट होतात हे काळजीपूर्वक बघावं लागेल. त्याचबरोबर जिओपॉलिटिकल टेन्शनवर देखील लक्ष ठेवावं लागेल. गोल्ड डेली बेसिसवर ऑल टाइम हाय तयार करत आहे. एका बाजूला गोल्ड ऑल टाइम हायला आहे, इक्विटी मार्केट अंडर परफॉर्म करतंय. ह्या दोघातलं अंतर खूप वाढलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की मार्केटला जर तुम्हाला टाइम करायचा असेल तर SIPच्या माध्यमातून, ETFच्या माध्यमातून गोल्ड असेल, सिल्वर असेल, त्याचबरोबर इक्विटीमध्ये निफ्टी 50 असेल किंवा सेन्सेक्स असेल, या इंडेक्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. SIPच्या माध्यमातून किंवा ETFच्या माध्यमातून हा बेस्ट टाइम आहे. मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर नक्की आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.